मराठवाड्यातली शेती आणि शेतकरी म्हटलं की दुष्काळी भाग, शेतकरी आत्महत्या आणि नापिकी अशा गोष्टी समोर येतात। पण याच मराठवाड्यातल्या एका ध्येयवेड्या शेतकऱ्यानं 1 एकर शेतीत वर्षाकाठी तब्बल 50 लाखापेक्षा अधिकचं उत्पन्न घेतलं आणि सगळ्यांनाच धक्का दिलाय। महिन्याकाठी इतकं मोठं उत्पन्न घेणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या अजय जाधव यांच्या मेहनतीची ही चांगली बातमी बघूया। अजय जाधव गेल्या 2 दशकापासून गावरान बियांची नैसर्गिक शेती करतायत। यातूनच त्यांनी एक सीड बँक उभी केली आहे। या बीज बँकेमध्ये जवळपास 600 ते 650 प्रकारच्या विविध बिया त्यांनी जतन केल्या। माझी स्वतःची बीज बँक आहे। या बीज बँकेत गावरान भाजीपाला हा 350 प्रकारचे बियाणं आहे आणि याच्यात जे इतर जे बिया आहे, समजा वन भाजी, रान भाजी, तर ह्या पण एक 200-250 प्रकार आहे। म्हणजे एक 600-650 प्रकारचं माझ्याकडे ह्या बियाणं वर्षभर राहतं। आणि असं गावरान नैसर्गिक शेतातलं अन्न खाल्ल्यामुळं जे आता घरोघरी कॅन्सर, डायबिटीस म्हणजे मोठमोठे आजार होत आहे, हे सगळे आजार दूर करण्याकरता ही नैसर्गिक शेतीतलं अन्न खाल्ल्यानंतर तुम्हाला आयुर्वेद सुद्धा खायची गरज नाही। कन्नड तालुक्यातल्या खेडा या गावामध्ये अजय यांची शेती आहे आणि याच शेतात राहून ते आपल्या कुटुंबियांसह शेती सांभाळतात। त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांना या सगळ्यात मदत करतं आणि याच एकत्र प्रयत्नातून जाधव कुटुंबीय 1 एकर शेतीतून वर्षाकाठी तब्बल 50 लाखापेक्षा अधिकचं उत्पन्न घेतात। म्हणजेच महिन्याला 4 ते 4.25 लाख रुपये कमावतात। एकीकडे लोक नोकरी करतात, बाकी समजा हे करतात ते करतात, तर त्याऐवजी शेती करणं हा खूप चांगलं आहे। समजा तर नोकरी करून नको होण्यापेक्षा शेती करून आपण आपलं स्वतः आपण त्या शेताचा आपण मालक हो। शेती केली, शेतीत जे उत्पन्न, मार्केटिंग स्किल, समजा त्याचं व्यवस्थापन केलं, सगळं केलं, तर आपण 50 लाखापेक्षा जास्त आपण त्याचं उत्पन्न आपण 1 एकरामधून काढू शकतो। अजय यांची पत्नी अपर्णा आणि मुलगा श्रेयस हे सुद्धा या विषमुक्त शेतीसाठी कष्ट करतात आणि अजय जाधव यांच्या कल्पकतेविषयी, त्यांच्या शेतकरी म्हणून जगण्याविषयी अभिमानानं सांगतात। मी आधी शाळेमध्ये नोकरीला होते, पण त्यामध्ये त्यापेक्षा पण जास्त उत्पन्न आणि म्हणजे बिना कमी मेहनतीमध्ये शेतामध्ये चांगलं होतं सगळं काम वगैरे, आणि म्हणजे प्रक्रिया उद्योग वगैरे करून मी चांगले पैसे कमावू शकते आणि मिस्टरांना पण हातभार लावू शकते याच्यामध्ये। शेती परवडत नाही किंवा महाग झालीये असं म्हणणाऱ्यांना अजय महत्त्वाचा सल्ला देतात आणि मार्गदर्शन करण्याची सुद्धा तयारी दाखवतात। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जाधव यांच्यासारखी संमिश्र शेती केल्यास महाराष्ट्रातील शेतकरी हा प्रगत तर होईल, शिवाय आर्थिकदृष्ट्या देखील सक्षम होईल आणि होणाऱ्या आत्महत्या देखील थांबतील। अजय जाधव यांनी केलेल्या प्रयोगाचा संपूर्ण राज्याला फायदा होऊ शकतो। त्यांच्यासारखे प्रगतशील शेतकरी महाराष्ट्राचं खरं भूषण आहेत असं म्हणायला हवं। अजय यांच्या या जिद्दीला पुढारी न्यूजचा सलाम। छत्रपती संभाजीनगरहून सचिन जिरेंसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज।